अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोकां चमत्कार दाविती. काही वर्षे करोनी वस्ती, मंगळ वेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत, आपा टोळ झाले भक्त. तेथीचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेथोनिया निघाले, अक्कलकोटा प्रती आले. ग्रामद्वारी बैसले, यती राज स्वेच्छेने. तेथे एक अविंध्य होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणुनी ईश्वरमूर्ती, चोळप्पा करी आदर. योग यागादिक काही, चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखोनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासूनी तयांचे घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष सोनी कारभारी, परमज्ञानी असतीजे. चोळप्पाचे गृहापती, आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती, गावांत मात पसरली. लोकांमाजी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत. की आपुलिया नगरांत, यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला काय वाणी. गावांत यती येऊनी, फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखांतुनी वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः.